शेवलीसह विविध भागांमध्ये घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करा. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जालना पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची भेट. घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा न झाल्यास आंदोलन छेडणार वंचित बहुजन आघाडीचा इशारा. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पंचायत समिती समोर घोषणाबाजी. आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील शेवली, वागरूळ, पीर कल्याण, मोजपुरी, नेर, देवमूर्ती, रेगाव, भाटेपुरी यांसह आदी भागांमध्ये घरकुलाचा प्रश्न मार्गी लागावा. शेवलीसह विविध भागांमध्ये घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करावा. घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पंचायत समितीत घोषणाबाजी केली आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीनं पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी मोहड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा त्यांना जागा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आज पंचायत समिती मोहड इथं भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे. 2 दिवसात निधी जमा न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, ॲडव्होकेट हर्षवर्धन प्रधान, तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, राजेंद्र वांजुळे, राजरत्न अचल खांब, संजय अदमणे, शत्रुघ्न कोळी, गणेश वाहुले, भगवान मोरे, संपत डोके, रतन कांबळे, रोहिदास लोंढे, मनोहर मोहिते, प्रताप पटेकर आदींची उपस्थिती होती. काय म्हणून भेट घेतली, काय मागणी? जालना तालुक्यातील रमाई आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या संदर्भात तालुक्यातून सर्व सर्कलमध्ये ज्या काही तक्रारी आल्या होत्या की अनेक लोकांचे अनेक कारणामुळं, तांत्रिक कारणामुळं किंवा शेवलीसारख्या ठिकाणी इंजिनियर नव्हते, या कारणामुळं जे काही प्रलंबित हप्ते होते हे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जी काही या ठिकाणी निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवलं होतं, त्या अनुषंगानं आज परत एकदा पंचायत समिती कार्यालय जालना या ठिकाणी जालना पंचायत समितीचे वरिष्ठ आस्थापनाचे सहाय्यक ए.व्ही. मोहोळ यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही घरकुल आहेत हे घरकुलाचे हप्ते तातडीनं फार तर एक आठवडाभराच्या आत सर्वची सर्व लाभार्थी जे प्रधानमंत्री आवास योजनेचे आहेत किंवा रमाईचे आहेत यांना तातडीनं आम्ही आठवडाभराच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. आणि या ठिकाणी सर्वच जवळपास शेवली या ठिकाणी आपल्याला सर्कलसाठी जी काही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे, तर पाटील नावाचे अभियंता या ठिकाणी घरकुल अभियंता देण्यात आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही परत एकदा या निमित्तानं या कार्यालयाला भेट दिलेली आहे. या आठवडाभरामध्ये सर्व सर्कलमधील लाभार्थ्यांची प्रश्न मार्गी न लागले तर काही हरकत नाही, परंतु न लागल्यास परत एकदा पुढच्या आठवड्यामध्ये पंचायत समिती कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी गट विकास अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घेराव आंदोलन करणार आहोत.